नमस्कार मित्रांनो. मुलगी आणि वडील यांचं सुंदर नातं. मुलगी म्हणजे काळजी करणारी जणू आईच असते आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देणाऱ्या बापाची कहाणी मात्र वेगळीच असते. लहानपणी घरामध्ये पैंजणाचा आवाज करत इकडे तिकडे फिरणारी मुलगी जणू त्या संपूर्ण घराला प्रसन्न करत असते. खरं तर हे नातं म्हणजे घराला घरपण आहे. हसतं खेळतं घर हवं असेल तर त्या प्रत्येक घरात एक तरी मुलगी हवीच. एका लेकीचा बाप होणं आणि त्या बापाचं काळीज असणारी लेक होणं हे त्या बाप लेकीच्या नात्यालाच ठाऊक असतं. घरची ती लक्ष्मी असते, तिच्या बाबांची ती परी असते. लहानपणापासून वडिलांचा तिच्यावर खूप जीव असतो. लहानपणी आईकडे सहसा कधी-कधी न रमणारी ती वडिलांकडे मात्र छान रमते. त्यांच्यासोबत खेळते, हट्ट करते, रडते आणि त्यांच्या कुशीत झोपी जाते. लहानपणी वडील तिचे सगळे हट्ट पुरवतात. हळूहळू ती मोठी होत असते. आपल्या वडिलांचं कष्ट ती आपल्या डोळ्यांनी बघत असते. त्यांना काय हवं, काय नको याची ती जणू काळजी घेत असते. पूर्वी लोकं म्हणायची की पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. लेक काहीच करत नसली, काही देत नसली तरी ती काळजाचा तुकडा असते तिच्या वडिलांसाठी. जगातलं सगळं सुख, संपत्ती, प्रत्येक आनंद देणारी गोष्ट तिच्यासमोर फिकी वाटायला लागते. तिची चाहूल, तिची भेट, तिचा आनंद सर्वात मोठं धनच असतं. बघता बघता तिचं शिक्षण पूर्ण होतं आणि आता तिचं लग्नाचं वय झालेलं असतं. लहानपणापासून खूप मायेनं जीव लावून वाढवलेली मुलगी दुसऱ्याच्या घरी द्यायचा विचार जरी आला तरी वडिलांचा जीव कसा तरीच होत असतो. अनेक स्थळं जरी आली तरी त्या वडील मनात खूप प्रश्न घर करत असतात. यातूनच त्या वडिलांची त्या मुलगीबद्दलची काळजी दिसून येते. काहीही झालं तरी खूप सुखी, आनंदी राहावी तिच्या आयुष्यात हाच उद्देश असतो त्यांचा. एखादं स्थळ आलं तरी तो मुलगा कसा आहे, त्याचे संस्कार कसे आहेत, त्याची नोकरी, घरचं वातावरण, त्याचं कर्तृत्व हे सगळं तपासून घेणारा तुमचा वडील असतो. इकडे-तिकडे सर्व ठिकाणी पाहुण्या-रावळ्यात सगळीकडे सगळ्या प्रकारची चौकशी करणारे तुमचे वडील असतात आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मनाची खूप घालमेल होत असते. हे असं वडिलांचं आणि मुलीचं नातं असतं. त्या वडिलांची फक्त एक निस्वार्थ इच्छा असते, ते म्हणजे तुमचा आनंद आणि तुमचं सुख, समाधान. या पलीकडे काहीच नाही. 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलेली मुलगी एका क्षणात दुसऱ्याच्या घरी देताना त्या वडिलांचं हृदय काय तुटत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा सोडून सासरी जाताना ढसाढसा रडणारा बाबाच असतो. असा हा बाबा त्या लेकीचं सर्वस्व असतो. वडिलांचं आयुष्यभर कष्ट आणि कर्तृत्व अमाप असतं आपल्या मुलांसाठी आणि अशा सगळ्या परिस्थितीतून जाऊन जेव्हा आपल्या मुलीचं लग्न होतं आणि ती सासरी जाते आणि थोड्या दिवसांनी वडिलांना बोलते, "मी खूप आनंदी आहे. सगळे छान आहेत इकडे." त्यावेळी त्यांना जग जिंकल्याचा आनंद होतो. होणारच ना, कारण ह्यासाठी तर त्यांनी अट्टहास केलेला असतो. त्यांचं हे असं कष्ट आपल्या सर्वांना अंतर्मुख करत असतं. खरंच आपले वडील स्वतःसाठी कधी जगतात का? माहिती नाही. कधीच नाही. मुलांची स्वप्न, मुलांचं सुख यासाठीच ते धडपडत असतात. थोडं इतिहासात डोकावून बघितलं तर छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकावा म्हणून खूप कष्ट करणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे छत्रपती शहाजीराजे आठवा. त्यांचा संघर्ष आठवा. खूप मोठ्या पुरातून आपल्या प्राणाची तमा न बाळगता आपल्या मुलाला घेऊन जाणारे वासुदेव आठवा. यांसारखी कितीतरी उदाहरणे देता येतील. आपल्या वडिलांचे कष्ट खूप आहेत आपल्या मुलांसाठी, पण वडिलांचं आपल्या लेकीवर असणारं प्रेम, त्यांच्या अशा प्रकारच्या कष्टाची जाणीव आणि त्याप्रती आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.